वेलकम टू वायझेड फायनान्स. चला तर आज आपण डिव्हिडंड पॉलिसी अँड फर्म व्हॅल्यूचे एक क्वेश्चन बघणार आहोत. एकूण 3 क्वेश्चन बघणार आहोत. ते मी एक क्वेश्चन एक व्हिडिओ टाकणार आहे. चला क्वेश्चन नंबर 5 बघूया. मी त्याचं खाली आन्सर लिहिलेला आहे. तुम्ही फक्त मी त्याला एक्सप्लेन करतो, तुम्ही बघून घ्या. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन सप्लाइड टू यू डिटरमाइन द मार्केट व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ ॲज पर वॉल्टर मॉडेल. वॉल्टर मॉडेलचं तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे. डी प्लस आर डिवायडेड बाय के ई ब्रॅकेट ई मायनस डी डिवायडेड बाय के ई हे तुम्हाला माहीत आहे. अर्निंग ऑफ द, आता चला पहिला मी इथं गिवन लिहिलेलं आहे, लक्ष द्या बघा. अर्निंग ऑफ द कंपनी इज इक्वल टू 5 लाख रुपीज दिलेला आहे, मी तिथे लिहिलेलं आहे. नंतर डिव्हिडंड पेड 3 लाख रुपये दिलेला आहे आणि नंबर ऑफ शेअर्स 1 लाख रुपये दिलेला आहे. लगेच मी EPS आणि DPS म्हणजे अर्निंग पर शेअर आणि डिव्हिडंड पर शेअर काढून टाकलो. 5 लाख डिवायडेड बाय 1 लाख 5 रुपये आले आणि डिव्हिडंड पर शेअर आला आहे 3 लाख डिवायडेड बाय 1 लाख 3 रुपये आले. ठीक आहे. त्यांनी काय दिले तर प्राईस अर्निंग रेशिओ 8% दिलेत. मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की KE नसलं तर PE रेशो देतात, त्याला 1 डिवायडेड बाय PE रेशो केलं तर काय ते आपलं KE येत आहे. मग मी तिथं काढलं आहे 1 डिवायडेड बाय 8% इज इक्वल टू 12.5%. त्यालाच ऑरमध्ये पॉईंटमध्ये आन्सर काढलं आहे, तुम्ही करून बघू शकता. 12 डिवायडेड बाय 100 म्हणजेच 0.125. ठीक आहे. आता बघा हे आपण सॉल्व करूया. बघा इथंपर्यंत तुम्हाला कळत असेल 0.125. आर इज इक्वल टू 15% वर दिलेला आहे क्वेश्चनमध्ये आणि 0.15. क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे बघा. आर यू सॅटिस्फाईड विथ द करंट डिव्हिडंड पॉलिसी ऑफ द फर्म? इफ नॉट, व्हॉट शुड बी द ऑप्टिमल डिव्हिडंड पेआउट रेशो? समजा मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलं होतं आर इज ग्रेटर दॅन KE असेल तर ऑप्टिमम डिव्हिडंड पेआउट रेशो इज 0% असणार. म्हणजे डिव्हिडंड आपण 0 दिलं तर आपली प्राईस सगळ्यात जास्त असणार, हे लक्षात ठेवा. आता तरी पण इथं पहिला त्यांनी डिव्हिडंड दिल्यात. आता मी फॉर्म्युलेनुसार सॉल्व केलं आहे. 43.2 दिलेलं आहे, ते आन्सर काढलेलं आहे आणि उत्तर लिहिलेलं आहे नो आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ द करंट डिव्हिडंड पॉलिसी बिकॉज आर इज ग्रेटर दॅन KE. दॅट इज 15% जास्त आहे 12.5% पेक्षा. हेन्स द ऑप्टिमम डिव्हिडंड पेआउट रेशिओ इज 0%. दॅट इज D इज इक्वल टू 0. त्याच्यामध्ये फर्स्ट मी लेट म्हणलेला आहे. D इज इक्वल टू 0 मी 48 रुपीज काढलेला आहे आणि D इज इक्वल टू 5 40 रुपीज आलेला आहे आणि वर 43.2 बघितलं आहे. सगळ्यात जास्त कुठली प्राईस आहे तर 48, म्हणून मी खाली लिहिलं आहे ॲट D इज इक्वल टू 0 द प्राईस इज हाय दॅट इज 48 रुपीज. हेन्स द ऑप्टिमम डिव्हिडंड पेआउट रेशिओ इज 0%. अशा प्रकारे तुम्ही एकदा बघून घ्या. हे कसं आहे माहिती आहे का, पॉज करा, बघा आणि नीट समजून घ्या. अशा प्रकारे बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. नेक्स्ट क्वेश्चन.